नमामि धम्मं नमामि संघं नमामि। धम्म की पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करत आहोत, अभ्यास करत आहोत। आज आपण पंचम खंड संघ भाग 3 भिक्खूंची कर्तव्ये 1 भिक्खूंची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्ये 2 धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही 3 धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते 4 भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे। भाग 4 भिक्खू आणि उपासक हे पाहणार आहोत। भाग 3 भिक्खूंची कर्तव्ये 1 भिक्खूंची नवदीक्षितांसंबंधी कर्तव्ये। यश आणि त्याच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले। पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले। त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते, म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले। तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले। नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या। पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे। शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे। उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले। धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते, म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवीत असत। धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे। भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात। आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा। कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याचप्रमाणेच तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा। पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा। सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या। अज्ञानी माणसांना ज्ञान द्या। ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा। एकटेच जा, करुणामय अंतःकरणाने जा, लोकांना बंधन मुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या। भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे। धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे। शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे। शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे। शेत तणाने बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे। शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे। अशा रीतीने धम्मपदाचा आदेश देऊन 60 भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशात गेले। धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले। तथागतांनी आपल्या भिक्खू संघास सांगितले की बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, कल्याणासाठी आपण फिरत राहा आणि शेत ज्याप्रमाणे तणाने बिघडते, प्रजा ही द्वेषाने, मोहाने आणि गर्वाने बिघडते, म्हणून धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे।
धम्मदानाचे फळ हे फार मोठे आहे. 2. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवान मल्लांच्या अनुपीय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला की या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटले. तथागत परिव्राजक भगव याच्या उद्यानात गेले, म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भगवो त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिव्राजकांना म्हणाला, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला, मी भगवंतांचा त्याग केला आहे. मी त्यांना गुरु मानित नाही. ही खरी गोष्ट आहे काय? परिव्राजक भगव हा तथागतांना म्हणतो की काही दिवसापूर्वी माझ्याकडे सुनक्कत आला आणि मला म्हणाला की भगवंतांचा त्याग केला आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लिच्छवी कुळातील सुनक्कताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे, असे तथागत भगव व्यास म्हणतात. हे भगव, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनक्कत मजकडे आला आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनक्कत, तू मला गुरु मान असे मी कधी म्हटले होते काय? भगवंत परिव्राजक भगव याला सांगतात की काही दिवसांपूर्वी माझ्याकडे सुनखत आला होता आणि मला म्हणाला की आपण जे गुरु आहात त्याचा मी त्याग करीत आहे. त्यावर मी त्याला विचारले, मी तुला असे कधी म्हणालो होतो का की मला तू गुरु म्हणून मान? त्यावेळेस सुनक्कताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय, भगवंत, मी आपणाला गुरु मानतो? सुनक्कतला मी विचारले, तू तरी आधी कधी म्हणाला होतास का की मी आपल्याला गुरु मानतो? सुनक्कत म्हणाला, नाही, मी असे कधीच म्हणालो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाही तर तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास. पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. तथागतांनी विचारल्यानंतर जर तूही मला सांगितले नाहीस, मी तुला सांगितले नाहीस, तर माझा त्याग तू करण्याच्या गोष्टी का बोलत आहेस? त्यावर सुनक्कत मला म्हणाला, तथागत, आपण मला अद्भुत चमत्कार करून दाखवित नाहीत. तथागत त्यावर म्हणतात, माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवितो, असे मी सुनक्कत याला सांगितले. अद्भुत चमत्कार दाखविले जावेत अथवा न दाखविले जावेत, तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. वस्तुजातीचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो, दुःख निराशासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात. त्यावर भगवंतांनी उत्तर सुनक्कत याला असे दिले, बुद्धांनी आपल्या धम्म परिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार असा कोणत्याही साधनांचा उपयोग केला नाही. तथागत आपल्या धम्मदीक्षेची मोहीम राबवित असताना कोणत्याही प्रकारची अद्भुत चमत्कार हे करीत नसत. 3. धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबलटिक्का उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा सुरू ठेवली. त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी बसलेल्या एका चटाईवर
बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले. तथागतांनी भिक्खू संघाला विचारले की आपण कोणत्या विषयावर चर्चा करत आहात? त्यावर भगवंत पुढे म्हणतात, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरीही त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागवू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाचा आड येईल. भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्य अयोग्यता आम्हाला ठरविता येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे, असे तथागत भिक्खू संघाला सांगतात. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील, प्रशंसा करणारा म्हणतील, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीव हत्येपासून दूर राहतो, किंवा ते म्हणतील, न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही, हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. तो प्रशंसा करणारा म्हणेल, कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असाही म्हणेल, श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाहीत. किंवा तो असाही म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्यांच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. भिक्खू हो, तथागतांची प्रशंसा करताना धम्म परिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये, कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची आणि संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे, अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. तथागतांचा भिक्खू संघ हा ज्ञानमार्गावर, उत्तम मार्गावर, सन्मार्गावर आरूढ असा आहे. 4. भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात, असे तथागत म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करावा? श्रेष्ठशील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात, असे तथागत म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका, असे तथागत भिक्खूला सांगतात. ज्यावेळेस शील हे संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्यासाठी भगवंत स्वतःला वीर म्हणून संबोधितात. भाग 4. भिक्खू आणि उपासक. 1. भिक्षापास. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे, भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. 2. परस्परावरील परिणाम. तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापास हे एक होते. या संबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमांशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुष्टी जोडून अशा प्रकारे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध हा अशा प्रकारचा होता. 3.
भिक्खूंचा धम्म आणि उपासकांचा धम्म. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत असता धम्मिक आणि इतर 500 उपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांची प्रगती करणारा आचार कोणता? येथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. अन्नभिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची, स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा मिळता क्षणी एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताचा विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना, हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म हाच असू दे. भिक्षा, आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. ह्यापासून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. ह्या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो. तथागतांनी भिक्खूंना नियम सांगितल्यानंतर उपासकांसाठी सांगतात, हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्ल करण्याची आज्ञा देऊ नका. कोणीही उपासकाने चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. उपभोग किंवा अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्याचे शक्य नाही तरी निदान कोणत्याही विवाहित स्त्रीशी व्यभिचार करू नका. राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करू नका. मद्यपान करू नका, दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रममाण होण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्माददायक व्यसनापासून, त्या मूर्खांच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार यापासून परावृत्त व्हा. सप्ताह मागून सप्ताह उपोषदाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतःकरणाने अष्टशिलाचे पालन करा. प्रातःकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोषद व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आई-बापांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा. असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करेल. ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. ही सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुलंघनीय व्रतासारखे आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रतासारखेच आहे. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने करावयाचे असते. याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगा 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकांमधील भेद आणि साम्य असे आहेत. तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. आपण ग्रंथाचे वाचन केले, ग्रंथाचे श्रवण केले. आपणाप्रती मंगल कामना. नमो बुद्धाय.